नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जीवनात भरपूर यशस्वी व्हायचे असेल तर ही सवय अंगी बाळगा, नक्की यशस्वी होणार. चला तर मग पाहूया. श्री स्वामी समर्थ. अशी एक कोणती सवय आहे जी आपण सोडली तर आपण देखील 99% अपयशी लोकांमधून 1% यशस्वी लोकांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसू शकतो. आपल्या सर्वांना पैसा हवा आहे. आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचं आहे. आपण जे काही लक्ष्य ठरवलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. मात्र आपल्या या वाटेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात, अनेक प्रकारचे अडथळे येतात, अडचणी येतात आणि मग आपण हार मानतो. मात्र त्यापूर्वी तुम्ही एक सवय सोडली तर तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता. अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचायला मदत करते? पृथ्वीवरती जेवढे जीव आहेत तेवढाच सगळ्यात श्रेष्ठ असा कोणता जीव असेल तर तो माणूस आहे. या माणसामध्ये प्रत्येक प्रकारची क्षमता आहे. मानवामध्ये कल्पकता आहे, आयडिया आहेत. आपल्याकडे पण अनेक प्रकारच्या आयडिया आहेत. त्यामुळे एक जरी आयडिया तुम्ही सत्यात आणली तर तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता. यशाच्या पायऱ्या तुम्ही देखील चढून जाऊ शकता. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवत आहे? एक कथा आहे, खूप वर्षापूर्वीची कथा आहे. एक राजा होता. त्याने एका व्यक्तीने बहिरी ससाने भेट म्हणून दिले होते. हे बहिरे ससाने उच्च कुलातील होते. अतिशय रुबाबदार आणि देखणे ते बहिरी ससाने होते. राजाने ठरवले की या बहिरी ससाण्याला आपण चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण द्या. त्यासाठी त्यांनी एका प्रशिक्षकाची नियुक्ती केली. प्रशिक्षक आला आणि त्या बहिरी ससाने यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिलं. 2-3 महिने उलटून गेले. राजा त्या ससाण्यांना बघण्यासाठी गेला. जाऊन बघतो काय तर एक ससाना उंच उंच भरारी घेत होता, आकाश भरारी घेत होता आणि दुसरा ससाना मात्र एका फांदीवरती जाऊन बसला होता. तो जरासा उंच उडायचा मात्र लगेच खाली येऊन त्या फांदीवर येऊन बसत होता. राजाला आश्चर्य वाटलं की असं का होतंय. राजाने प्रशिक्षकाला विचारले की असं का होतंय. तर तो म्हणाला की हे आजचं नाही, हे दररोजचं आहे. खूप सारं ट्रेनिंग दिलं. अगदी त्या ससाण्याला जसं ट्रेनिंग दिलं तसं याला पण दिलं. मात्र हा जरासा उंच उडतो आणि परत त्या फांदीवर येऊन बसतो. नेमकं होतंय तरी काय हे मला 2-3 महिने झालं तरी कळत नाही. राजाला दुःख वाटलं की जसं पहिला ससाना उंच उडतोय तसंच हा देखील ससाना उंच उडायला हवा. या ससाण्यामध्ये काही कमतरता नाही, कोणती क्षमता कमी नाही आणि यासाठी राजाने संपूर्ण राज्यामध्ये दवंडी दिली आणि चांगल्या ट्रेनर आणण्याचं ठरवलं. त्यानुसार अनेक ट्रेनर आले, प्रशिक्षक आले. त्यांनी या ससाण्याला भरपूर प्रशिक्षण दिलं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. वेगवेगळे प्रयोग त्याच्यावर करण्यात आले. मात्र ससाण्यामध्ये काही फरक पडला नाही. शेवटी एक दिवस एक शेतकरी आला आणि त्या शेतकऱ्यांनी असं काही केलं ज्यामुळे तो ससाना देखील उंचच उंच भरारी घेऊ लागला, आकाशामध्ये उडू लागला. दोन्ही ससाने आकाशामध्ये उडत होते. राजाला ही बातमी कळताच राजा आश्चर्यचकित झाला. असं नेमकं काय झालं आहे? असं कोणतं ट्रेनिंग त्या शेतकऱ्याने दिलं आहे? राजाने 1000 मोहरांची एक थैली शेतकऱ्याला भेट म्हणून दिली आणि शेतकऱ्याला एकच प्रश्न केला की मला फक्त एवढं सांग की नेमकं काय केलंस, कोणतं ट्रेनिंग तू ह्याला दिलंस? जगातले वेगवेगळे विद्वान इथे येऊन गेले. माझ्या राज्यातीलच नव्हे तर माझ्या राजाबाहेरील सुद्धा विद्वान इथे येऊन गेले. त्यांनी सगळे प्रयत्न केले मात्र त्यांना जे जमलं नाही ते तू कसं की करून दाखवलं? त्यावर तो शेतकरी म्हणाला की राजे, मी दुसरं काही केलेलं नाही. मी पाहिलं की तो ससाना या फांदीला सोडतच नाही. काही जरी झालं तरी तो तिथेच येऊन बसतो. मग मी इकडे तिकडे कुठेच पाहिलं नाही. माझी कुऱ्हाड घेतली आणि ती फांदी मी तोडून टाकली. फांदी तोडल्यानंतर तो ससाना अस्वस्थ झाला आणि त्याला काय करावे ते समजेना आणि मग त्याचा सहकारी, त्याचा जो मित्र होता पहिला, तो उंच उडत होता. त्या प्रकारे उडण्याचा त्याने प्रयत्न केला
आणि दुसऱ्याच प्रयत्नात हा ससाना उंचच उंच उडू लागला. हा जो दुसरा ससाना आहे ना, अगदी तशीच अवस्था आपली झाली आहे. आपल्यामध्ये शक्ती आहे, क्षमता आहे, प्रत्येक प्रकारची पॉवर आपल्यात देखील आहे. तो पहिला ससाना जसा उडत आहे तशीच आपलं देखील आपल्या जीवनामध्ये गरुड भरारी घेऊ शकतो. उंचच उंच भरारी आपण घेऊ शकतो. आपल्या गरज आहे जी फक्त आपण फारच कमजोर आहोत. आपण हे करू शकत नाही. ही सवय सोडून देण्याची. केवळ ही एक सवय सोडून द्या. तुम्ही स्वतःला ज्या कम्फर्ट झोनमध्ये बांधून ठेवलं आहे, तुमच्याकडे छोटी मोठी नोकरी आहे, छोटा मोठा तुमचा जॉब आहे, तुमची उपजीविका त्यामध्ये होत आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा तुमच्या भागत आहेत. तुम्ही त्यामध्ये स्वतःला सुखी आहात असे म्हणत आहात. तुम्ही जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाका. एक दिवस तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसेल. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल. असा जर काळ होत गेला ना, एक दिवस तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुमच्या मनामध्ये येईल की काश फक्त एकदा जर मी हिंमत केली असती तर आज मी या ठिकाणी असतो, एका उच्च ठिकाणी मी असतो, माझी जिंदगी काही वेगळीच असती, एक वेगळ्या प्रकारचे जीवन मी जगलो असतो. त्यासाठी तुम्ही एकदा हिंमत केली पाहिजे. तुम्ही सुद्धा तुम्हाला जे हवं आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल. त्याला योग्य पर्यायाची दिशा द्या. चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण द्या. तुम्हाला जे येत नाही तुम्ही ते शिकून घ्या. तुम्ही सुद्धा तुमचे लाईफमध्ये यशस्वी होऊ शकता. अशा प्रकारे आपण पाहिलं, जीवनात भरपूर यशस्वी व्हायचे असेल तर ही सवय अंगी बाळगा. नक्की यशस्वी होणार. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.